फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय 38 व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी कोटणीस नगर विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नोस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात। त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागात नोकरीस आहेत। 24 सप्टेंबर 2025 रोजी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून सकाळी 10 वाजताच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले। त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी 5:30च्या सुमारास घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे 4.5 तोळे वजनाचे 2,47,000 रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे निदर्शनास आले। तसेच विशालनगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी वय 43 व्यवसाय गृहिणी राहणार विशालनगर मेहता स्कूल जवळ सोलापूर या 24/9/2025 रोजी दुपारी 2:30च्या सुमारास कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 22,000 रुपये रोख रक्कम, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची 2 मंगळसूत्रे, चांदीच्या आरतीचे साहित्य असा सुमारे 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। नमूद घटनांबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331, 305, 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर आरोपीचा शोध घेत असताना 30 सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे सूर्यकांत उर्फ चिने अनंत माने वय 34 राहणार मोरिया हाऊसिंग सोसायटी चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली। 4 ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडके यांना गुन्ह्यातील दुसरा आरोपी राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर वय 35 राहणार वाघोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली। तपासात आरोपींकडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागिने, वस्तू आणि गुन्हा करण्याकामी वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण 3,15,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर दोन्ही आरोपितांना न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज दाखल केला। गुन्ह्याचे तपास अधिकारी शैलेश खेडकर, गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या माने याच्यावर सोलापूर, रायगड, पुणे, पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी दाखल असलेल्या घरफोडीच्या सुमारे 13 गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली। राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर याच्यावर देखील सोलापूर, पुणे येथे यापूर्वी असलेल्या घरफोडीच्या 7 गुन्ह्यांची माहिती संकलित करून सादर केली। आरोपी सूर्यकांत अनंत माने याने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याचा मोठा भाऊ चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच्याकडे दिले असल्याचे तपासात सांगितले। चंद्या माने हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील घरफोडी, जबरी चोरीचे यापूर्वी पुणे, सातारा, सोलापूर, पिंपरी चिंचवड येथे सुमारे 28 गुन्हे दाखल आहेत। चंद्या माने हा आरोपी राम उर्फ रामजाने क्षीरसागर याचा त्यातील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचे सांगून त्याच्याकडून उर्वरित गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत करावयाचा आहे अशी माहिती न्यायालयात सादर केली। मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपीस जामीन नाकारण्यात यावा असे तपास अधिकारी यांचे म्हणणे होते। सदर पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट PS मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असे दिसते की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडलेला नाही। आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले। सध्या दिवाळी सण उत्सव असल्याने आरोपी अशाच प्रकारचे गुन्हे करतील। तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून चालू असल्याने आरोपी जामीन नामंजूर करावा असे सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 दीपक खंखरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला।